झी 24 तास एक पाऊल पुढे। बलाड पियर परिसरात एका इमारतीला आग लागली आहे। एक्सचेंज असं या इमारतीचं नाव आहे। 5 मजली ही इमारत आहे। जनगणना आणि नार्कोटिक्स विभागाचं कार्यालय या इमारतीमध्ये आहे। या इमारतीच्या 3ऱ्या मजल्याला आग लागली आहे। संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली असून या आगीत अनेक सरकारी कागदपत्र जळून खाक झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते। आजची महत्त्वाची बातमी 11:30 ते 11:15च्या सुमारास ही आग लागली आहे। बलाड पियर परिसरामध्ये एक्सचेंज नावाची ही इमारत आहे। 5 मजली इमारत आहे। या इमारतीच्या 3ऱ्या मजल्याला आग लागली आहे। महत्त्वाचं म्हणजे या इमारतीमध्ये जनगणना आणि नार्कोटिक्स विभागाचं कार्यालय आहे आणि या आगीमध्ये महत्त्वाची सरकारी कागदपत्र जळून खाक झाल्याची देखील भीती व्यक्त करण्यात येते। संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे। अग्निशमन दलाच्या 7 गाड्या या परिसरात ही आग विझवण्याचं काम करतायत। सकाळी 11:30 पावणे सुमारास जेव्हा ही आग लागली तेव्हा इथल्या कर्मचाऱ्यांनी या संदर्भात अग्निशमन दलाला कळवलं आणि त्यानंतर त्वरित हे अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नांची शर्थ करतायत आग विझवण्यासाठी। आग थोड्याफार प्रमाणात आटोक्यात आली असली तरी या आगीमध्ये महत्त्वाची कागदपत्र जळून खाक झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते। धुआं है तो हम नीचे आ गए। तो हमारा फर्स्ट फ्लोर पे ऑफिस है। हम लोग फर्स्ट फ्लोर बिल्डिंग में क्या बिल्डिंग है ये? एक सेंट्रल गवर्नमेंट ऑफिस है सर, अलग अलग ऑफिस है। कितने ऑफिस होंगे अराउंड? 4-5 ऑफिस, 6-7 है। 6-7 वायर जलने का स्मेल आया, फिर मालूम पड़ा कि 4th फ्लोर या 3rd फ्लोर में आग लगा है। फिर हम लोग सबने अपना अपना जो सर्वर था कंप्यूटर ऑफ किया, डिवाइसेस ऑफ किया, फिर हम नीचे आ गए भाग के। बैग अपना सामान लिया, जिनका भी था उनको अलर्ट किया। फिर जो लोग थे बाहर गए, जो भी क्लोज करना सिस्टम पूरा क्लोज किया, हम लोग नीचे आ गए। सब लोग चिल्लाने लगे कि आग लगी आग लगी। आग लगने के बाद सब जन बाहर आ गए। उसके बाद में सब बाहर आने के बाद सब तब तक फायर ब्रिगेड को फोन किया तो फायर ब्रिगेड का गाड़ी आ गया। उसके बाद में ये आग बुझाने का काम चालू हो गया। तो अभी तक वो आग बुझता ही रह गया, अभी तक आग बुझा नहीं। 30 बरस हुआ हमको काम करने में बिल्डिंग में, मगर ऐसा कभी हुआ नहीं घटना। ये फर्स्ट टाइम घटना ऐसा हो गया। एकदम नॉर्मल आग थी, हमें हमारे मन भी नहीं था कोई इतना आग भड़क जाएगी करके। एकदम नॉर्मल वायर जल रही थी और नॉर्मल धुआं आ रहा था, इसलिए हमने बोला चलो भाई नीचे जाके फायर ब्रिगेड को फोन करते हैं। तर प्रत्यक्षदर्शींच्या या काही प्रतिक्रिया होत्या। सध्याची अपडेट जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर त्या ठिकाणी आहेत। देवेंद्र, आग आटोक्यात आली आहे का? साधारण 5 ते सव्वा तासभर प्रयत्न केल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग जी आहे ती आटोक्यात आणलेली आहे। महत्वाचं म्हणजे इथे 5 ते 7 केंद्रीय खात्याची, महाराष्ट्रातील जी खाती आहेत तर त्याची इथे ऑफिसेस आहेत। त्यामध्ये अत्यंत महत्वाची कागदपत्र देखील जळून खाक झाल्याची ते शक्यता व्यक्त केली जाते। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं प्राथमिक अंदाज देखील इथे फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे। साधारण तासभर प्रयत्न केल्यानंतर आता ही आग जी आहे आटोक्यात आणण्यात आलेली आहे। शिवाय कोणाला इथे दुखापत देखील झालेली नाही अशी देखील आपल्याला माहिती मिळते। पंकज, धन्यवाद देवेंद्र दिलेल्या माहितीबद्दल। तर ही आग संपूर्णपणे आटोक्यात आलेली आहे, मात्र या आगीमध्ये महत्त्वाची कागदपत्र जळून खाक झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते। कुठलीही जीवितहानी यात झालेली नसली तरी 13 महत्त्वाची कार्यालय या इमारतीमध्ये आहेत, त्यामुळे अनेक सरकारी कागदपत्र यात जळून खाक झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते। झी 24 तास एक पाऊल पुढे।